Welcome friends. Today we going to start our new topic, intersection of solids in the subject mechanical working drawing. या सब्जेक्ट मधला हा सेकंड टॉपिक आहे आणि हा टॉपिक जो आहे खूप इंटरेस्टिंग आहे टॉपिक. इंटरसेक्शन ऑफ सॉलिड असे या युनिटचं नाव आहे. आज आपण बघणार आहे इंटरसेक्शन ऑफ सॉलिड म्हणजे काय, इंट्रोडक्शन टू इंटरसेक्शन ऑफ सॉलिड. आता काही ऑथर याला इंटरपेनिट्रेशन सुद्धा म्हणत असतात या सॉलिडला. व्हेन टू सॉलिड्स इंटरसेक्ट ईच अदर देअर सरफेसेस also meet giving a line or curve of intersection at the joint. म्हणजे दोन सॉलिड ज्यावेळी एकमेकाला मिळणार आहेत त्यावेळी त्या दोन्हीचा सरफेस मिळून एक लाईन किंवा कर्व तयार करते, त्यालाच आपण म्हणत असतोय इंटरसेक्शन. दिस लाईन ऑफ कर्व इज कॉमन टू बोथ द सरफेसेस. म्हणजे दोन जे सरफेसेस आहेत दोन सरफेसेसमध्ये ती एक कॉमन लाईन असणार आहे. The line of intersection may be straight or curved depending upon the nature of intersecting surfaces. आणि या ज्या लाईन ऑफ कर्व आहेत या लाईन ऑफ कर्व स्ट्रेट असतील किंवा कर्व्ड असतील. म्हणजे सिलेंडर, कोन यासारखे जर सॉलिड असतील याचा सरफेस जर बघितला तर तो कर्व्ड आहे, त्यामुळे त्या ठिकाणी येणारी इंटरसेक्शन लाईन सुद्धा कर्व्ड असणार आहे. प्रिझम सारखे जे काय फ्लॅट सरफेसेस असणार आहेत त्या ठिकाणी स्ट्रेट लाईन असणार आहे. टू प्लेन सरफेसेस म्हणजेच काय, फेसेस ऑर प्रिझम अँड पिरॅमिड्स. म्हणजे पिरॅमिडचे जे फेसेस आहेत किंवा प्रिझमचे फेसेस आहेत ते प्लेन सरफेसेस आहेत. मीट इन अ स्ट्रेट लाईन. टू कर्व्ड सरफेसेस म्हणजेच आता सांगितलं त्याप्रमाणे सिलेंडर, कोन हे जे आहेत हे आपल्याला कर्व इंटरसेक्शन देणार आहेत. When a solid completely penetrates another solid, there will be two lines or curve of intersection, one for front portion and other for rear portion. These are sometimes called line or curve of intersection. म्हणजे ज्यावेळी दोन सॉलिड एकमेकांमध्ये कम्प्लिटली पेनिट्रेट होणार आहेत, पेनिट्रेट याचा अर्थ काय, एका सॉलिडमध्ये दुसरा सॉलिड इन्सर्ट होणार आहे आणि तो दुसऱ्या बाजून बाहेर निघणार आहे. लक्षात, त्याला म्हणतोय आपण पेनिट्रेशन. इंटरसेक्शन ऑफ सॉलिड्स. व्हेन वन सॉलिड पेनिट्रेट्स अनदर सॉलिड देन देअर सरफेसेस इंटरसेक्ट अँड ॲट द जंक्शन ऑफ इंटरसेक्शन अ टिपिकल कर्व इज फॉर्म्ड. म्हणजे ज्या ठिकाणी दोन सॉलिड एकमेकाला इंटरसेक्ट होणार आहेत, दोन सॉलिडचे सरफेसेस ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होणार आहेत त्या ठिकाणी एक कर्व तयार होणार आहे किंवा एक लाईन तयार होणार आहे. विच रिमेन्स कॉमन टू बोथ सॉलिड. आणि हे जे आहे हे दोन्ही सॉलिडला कॉमन असणार आहे. धिस कर्व इज कॉल्ड कर्व ऑफ इंटरसेक्शन. आणि या दोन सॉलिडमध्ये जी कॉमन लाईन तयार झालेली आहे त्यालाच म्हणतो असतो आपण कर्व ऑफ इंटरसेक्शन किंवा लाईन ऑफ इंटरसेक्शन. इट इज अ रिझल्ट ऑफ इंटरपेनिट्रेशन ऑफ सॉलिड. आणि यालाच आपण म्हणत असतो इंटरपेनिट्रेशन ऑफ सॉलिड. तर आता हे जे ड्रॉइंग आहे हे का काढायचं असते, कशासाठी काढायचं, व्हॉट इज द पर्पज ऑफ ड्रॉइंग लाईक दिस कर्व्स ऑर इंटरसेक्शन लाईन्स. व्हेन टू ऑब्जेक्ट्स आर टू बी जॉइंड टुगेदर मॅक्झिमम सरफेस कॉन्टॅक्ट बिटवीन बोथ बिकम्स अ बेसिक रिक्वायरमेंट फॉर स्ट्रॉंगेस्ट अँड लीक प्रूफ जॉईंट. म्हणजे ज्यावेळी आपण दोन ऑब्जेक्ट किंवा दोन सॉलिड एकमेकाला जॉईन करत असतो, इंटरसेक्ट करत असतोय, त्यावेळी त्याच्यामध्ये लीक प्रूफ राहू नये किंवा त्याचा जो जॉईंट आहे ती कॉमन लाईन जी आहे ती स्ट्रॉंग व्हावी यासाठी या ड्रॉइंगचा आपल्याला गरज लागत असते. कर्व्स ऑफ इंटरसेक्शन बीइंग कॉमन टू बोथ इंटरसेक्टिंग सॉलिड्स. दोन्ही इंटरसेक्टिंग सॉलिडला कर्व्स ऑफ इंटरसेक्शन हा कॉमन असतोय, बरोबर. शो एक्झॅक्ट अँड मॅक्झिमम सरफेस कॉन्टॅक्ट टू बोथ सॉलिड्स. आणि हा जो कर्व आहे हा एक्झॅक्ट आणि मॅक्झिमम कॉन्टॅक्ट दाखवत असतो दोन्ही सॉलिड मधला. आणि याच्यात आपण काय शिकत असतोय तर मॅक्झिमम सरफेस कॉन्टॅक्ट आणि मिनिमम सरफेस कॉन्टॅक्ट आपण शिकत असतोय. या ठिकाणी एक्झाम्पल दिलेला आहे. हा जर बघितला मिनिमम सरफेस कॉन्टॅक्ट आहे म्हणजे यालाच म्हणतोय आपण पॉइंट ऑर
लाईन कॉन्टॅक्ट, आणि या ठिकाणी जर बघितलं मॅक्झिमम सरफेस कॉन्टॅक्ट आहे. आता या ठिकाणी जर बघितलं मॅक्झिमम का म्हणलेला आहे, कारण या ठिकाणी लाईन किंवा कर्व्ज आहेत. हा पॉईंट कॉन्टॅक्ट आहे. या ठिकाणी एक स्क्वेअर पाईपला स्क्वेअर पाईप कनेक्ट झालेली आहे, त्यानंतर सर्क्युलर पाईप दोन एकमेकाला बाहेरून चिकटलेले आहेत, बरोबर, म्हणजे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे एकदम कमी कॉन्टॅक्ट आहे. या ठिकाणी जर बघितला एका स्क्वेअर पाईपमध्ये दुसरी स्क्वेअर पाईप कट करून आत ढकललेली आहे, इंटरसेक्ट पेंट्रेट केलेली आहे, म्हणजेच हा एवढा जो एरिया आहे हा एरिया काय झाला, लाईन ऑफ कॉन्टॅक्ट झाला. आता या ठिकाणी फ्लॅट सरफेसेस आहेत, बरोबर, त्यामुळे इथं स्ट्रेट लाईन आहे. जर सिलेंडर सारखे ऑब्जेक्ट असतील, सर्क्युलर पाईप असतील, तर असा कर्व तयार होते, बरोबर. याला म्हणतो आपण कर्व्ज ऑफ इंटरसेक्शन. म्हणजे एक सॉलिड दुसऱ्या सॉलिडला छेदून त्याच्या आरपार जर जात असेल आणि त्यावेळी जी दोन सॉलिडची सरफेसेस मिळून जी कॉमन लाईन तयार होते त्याला म्हणतो आपण लाईन ऑफ इंटरसेक्शन किंवा कर्व ऑफ इंटरसेक्शन. कॉमन लाईन म्हणजेच काय बघा, आता हे थोडासा गॅप दाखवलं समजण्यासाठी. ज्यावेळी याला चिकटणार आहे त्यावेळी तर एकच लाईन असणार आहे, बरोबर. ही लाईन या सॉलिड सुद्धा असणार आहे, या सॉलिड सुद्धा असणार आहे, किंवा ही जी कर्व ऑफ इंटरसेक्शन आहे हा कर्व याच्यावर सुद्धा असणार आहे, याच्यावर सुद्धा असणार आहे, म्हणजे दोन्हीसाठी ते कॉमन असणार आहे. लक्षात आलं. त्याला म्हणत असतो आपण इंटरसेक्शन कर्व ऑर इंटरसेक्शन लाईन. आता हे जे इंटरसेक्शन ऑफ सॉलिड्स आहेत हे कशासाठी वापरायचं, फॉर इंजिनियर्स वर्किंग इन फॅब्रिकेशन इंडस्ट्रीज थ्रू थरो नॉलेज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सर्फेसेस इज व्हेरी इसेन्शियल. एलिमेंट्स ऑफ इक्विपमेंट ऑफ सिमेंट इंडस्ट्रीज, केमिकल इंडस्ट्रीज, एअरक्राफ्ट इंडस्ट्रीज, फर्टिलायझर इंडस्ट्रीज, पेपर इंडस्ट्रीज एटसेट्रा आर मेड फ्रॉम शीट मेटल. शीट मेटल पासून हे सगळे तयार केले जात असते. डिफरंट टँक्स, शेप डक्ट्स, व्हेसल्स, पाईप जॉईंट्स, बॉयलर्स एटसेट्रा आर रिक्वायर्ड टू बी जॉईन्ड इन व्हेरियस पोझिशन. ही आपण वेगवेगळ्या पोझिशनला जॉईन करत असतोय. शेप ऑफ द कर्व अलॉंग विच टू पार्ट्स मीट is of our real interest since two parts of welded along this curve of intersection. Engineers engaged in fabrication work first determine accurately the curve of intersection and then prepare the development of the basis of curve of intersection. म्हणजे ज्यावेळी इंजिनियर आपण ऍक्च्युअलला काम करत असतोय त्यावेळी आपल्याला पहिल्यांदा दोन सॉलिड ज्यावेळी एकमेकाला जॉईन होणार आहेत किंवा शीट मेटल जॉईन होणार आहेत त्यावेळी त्याचा कर्व ऑफ इंटरसेक्शन पहिल्यांदा आपण स्टडी करत असतोय. त्यानंतर त्याची डेव्हलपमेंट तयार करून, म्हणजे पहिला चॅप्टरचा आपण बघितला, डेव्हलपमेंट तयार करून याच्यापासून हा कॉम्पोनंट किंवा ऑब्जेक्ट आपण तयार करत असते. आता या ठिकाणी काही एक्झाम्पल्स दाखवले आहेत, तुम्ही बघू शकताय. या ठिकाणी हा कर्व ऑफ इंटरसेक्शन आहे, म्हणजे हे दोन सॉलिड जिथं जॉईन होतात तो हा कर्व ऑफ इंटरसेक्शन आहे. या ठिकाणी इथं इंटरसेक्शन पॉईंट आहे, बरोबर. या ठिकाणी इथं दाखवला आहे, या ठिकाणी इथं हा पॉईंट आहे, या ठिकाणी इथं कर्व ऑफ इंटरसेक्शन आहे, या ठिकाणी इथं आहे कर्व ऑफ इंटरसेक्शन, आणि या ठिकाणी इथं दाखवलं आहे कर्व ऑफ इंटरसेक्शन. तर असे दोन वेगवेगळे शीट मेटलचे पार्ट किंवा दोन ऑब्जेक्ट एकमेकाला आपण पेनिट्रेट करून त्याच्यापासून आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते आपण अचीव करत असतो. त्यासाठी या सब्जेक्टचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. लक्षात आलं मित्रांनो. हे जे मेथड्स आहेत इंटरसेक्शनचे, हे मेथड्स दोन टाईपचे आपण दोन टाईपनं आपण ड्रॉ करत असते. पहिली जी आहे ती लाईन मेथड आहे आणि दुसरी जी आहे ती कटिंग प्लेन मेथड आहे. तर लाईन मेथड म्हणजेच काय, नंबर ऑफ लाईन्स आर ड्रॉन ऑन द लॅटरल सरफेस ऑफ वन ऑफ द सॉलिड. म्हणजे एका सॉलिडवर आपण नंबर ऑफ लॅटरल सरफेसवर आपण नंबर ऑफ लाईन ड्रॉ करत असतोय. लक्षात आलं. Points of intersection of these lines with the surface of the other solid are then located from the view in which it appears edgewise or as line. These points will lie on the required line of intersection. हे जे लाईन्स आहेत हे लाईन्स आपण काय करत असतोय, लोकेट करत असतोय, त्याच्यावरचे पॉईंट घेत असतोय, त्याच्यावरून आपण ड्रॉ करत असतोय. आणि दुसरी जी मेथड आहे कटिंग प्लेन मेथड. कटिंग प्लेन मेथड म्हणजेच काय, the two solids are assumed to be cut by a number of cutting plane cutting the surfaces of one solid in a straight line and the other in a straight line or circle. म्हणजे जो सॉलिड आहे त्या सॉलिडला आपण वेगवेगळ्या ठिकाणी कट केलेला आहे याप्रमाणे अज्युम करत असतोय आणि त्याच्यावरून आपण त्याचं पेनिट्रेशन
ड्रॉ करत असते किंवा पेनिट्रेशन कशा पद्धतीने ड्रॉ करत असते. या दोन लाईन्स आहेत, लाईन मेथड आणि कटिंग प्लेन मेथड. आपण मोस्टली कटिंग प्लेन मेथड यूज करणार आहे. असा हा सब्जेक्ट आहे, इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. याच्यावरती प्रॉब्लेम्स आहेत, ड्रॉइंग्स असणार आहेत, ते ड्रॉइंग्स आपण बघणार आहे. फॉलोइंग आर सम केसेस फॉर अवर सिलेबस इन दॅट सिलेंडर टू सिलेंडर, म्हणजे एक व्हर्टिकल सिलेंडर असणार आहे. त्या व्हर्टिकल सिलेंडरमध्ये हॉरिझॉन्टल सिलेंडर हा पेनिट्रेट झालेला असणार आहे. दुसरा आहे स्क्वेअर प्रिझम टू सिलेंडर, म्हणजे व्हर्टिकल स्क्वेअर प्रिझम असणार आहे आणि हॉरिझॉन्टल सिलेंडर पेनिट्रेट झालेला असणार आहे. किंवा असं सुद्धा असू शकते, व्हर्टिकल सिलेंडर आहे, हॉरिझॉन्टल स्क्वेअर प्रिझम पेनिट्रेट झालेला आहे. किंवा कोन टू सिलेंडर, व्हर्टिकल कोन असणार आहे, हॉरिझॉन्टल सिलेंडर पेनिट्रेट झालेला असणार आहे. आणि शेवटचा जो आहे स्क्वेअर प्रिझम टू स्क्वेअर प्रिझम, म्हणजे स्क्वेअर प्रिझम मध्ये स्क्वेअर प्रिझमच पेनिट्रेट झालेला आहे. याप्रमाणे एवढे ऑप्शन्स असणार आहेत. आता यामध्ये सुद्धा या दोन्ही सॉलिडचे ऍक्सिस कोणकोणत्या कंडिशनला पेनिट्रेट होणार आहेत, ती कंडिशन सुद्धा महत्त्वाची असणार आहे, ती ज्या प्रॉब्लेममध्ये दिलेली असणार आहे. लक्षात आलं. हे सगळे प्रॉब्लेम सोडवण्याची मेथड लॉजिक सेम आहे, पण त्याच्या दिलेल्या कंडिशनवरून याचे लाईन ऑफ इंटरसेक्शन आणि त्या सॉलिडच्या सरफेसच्या नेचरवरून लाईन ऑफ इंटरसेक्शन आहे का कर्व ऑफ इंटरसेक्शन आहे हे डिपेंड करत असते. कारण सिलेंडर जे आहे, सिलेंडर आणि कोन जे आहे याला कर्व ऑफ इंटरसेक्शन असणार आहे, कारण त्याचा सरफेस हा कर्वड आहे. जे प्रिझम आहेत, प्रिझम टू प्रिझम जर असेल तर त्या ठिकाणी लाईन ऑफ इंटरसेक्शन असणार आहे, कारण त्याचे सरफेसेस फ्लॅट आहेत. लक्षात आलं. आता हे सोडवत असताना, हा प्रॉब्लेम सोडवत असताना कोणकोणते पॉइंट विचार करणं गरजेचं आहे किंवा कशा पद्धतीने आपण सोडवायला पाहिजे, त्यासाठी इथे एक जनरल मेथड दिलेली आहे. लक्षात आलं. प्रत्येकाची मेथड ही वेगवेगळी असू शकते. वन सॉलिड विल बी स्टँडिंग ऑन HP. आता जे दोन सॉलिड पेनिट्रेट होणार आहेत त्यातला एक सॉलिड हा हॉरिझॉन्टल प्लेनवरती उभा केलेला आहे असं आपण कन्सिडर करत असतो, किंवा तसं क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं असते. अदर विल बी पेनिट्रेट हॉरिझॉन्टली, आणि दुसरा जो सॉलिड आहे तो हॉरिझॉन्टली त्याच्यामध्ये पेनिट्रेट होणार आहे. पेनिट्रेटचा अर्थ काय लक्षात घ्या, तो थ्रूआउट पास होणार आहे, म्हणजे एका बाजूने इन्सर्ट केल्यावर दुसऱ्या बाजून तो निघणार आहे. म्हणजेच त्या व्हर्टिकल सॉलिडच्या दोन्ही बाजूला आपल्याला थोडासा पोर्शन त्याचा व्हिजिबल असणार आहे. आफ्टर दॅट ड्रॉ 3 व्ह्यूज ऑफ स्टँडिंग सॉलिड. जो उभा सॉलिड आहे, व्हर्टिकल सॉलिड आहे, त्याचे 3 व्ह्यू ड्रॉ करायचे आहेत. आता व्ह्यू ड्रॉ करणं आपल्याला माहित आहे, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आपण शिकलेलं आहे. 3 व्ह्यू आपल्याला ड्रॉ करता येतात. नेम व्ह्यूज ॲज पर द इल्युस्ट्रेशन, ज्याप्रमाणे दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये त्याप्रमाणे त्याच्यावरती नेम द्यायचा आहे त्याला. बिगिनिंग विथ द साइड व्ह्यू ड्रॉ 3 व्ह्यूज ऑफ पेनिट्रेटिंग सॉलिड्स ऑल्सो. साइड व्ह्यू मध्ये ज्या व्हर्टिकल सॉलिडचे तुम्ही 3 व्ह्यू काढलाय त्यातला जो साइड व्ह्यू आहे त्या साइड व्ह्यू मध्ये आपल्याला ड्रॉ करायचा आहे जो पेनिट्रेटिंग सॉलिड आहे त्याचा व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. म्हणजे हॉरिझॉन्टल जो पेनिट्रेट झालाय तो पहिल्यांदा साइड व्ह्यू मध्ये ड्रॉ करायचा आहे. ऍक्च्युअल प्रॉब्लेम बघत असताना तुमच्या लक्षात येणार आहे, पण ही मी जस्ट प्रोसिजर सांगतोय तुम्हाला. ऑन इट्स साइड व्ह्यू मार्क नंबर ऑफ पॉइंट्स, आणि त्याच्या साइड व्ह्यू वर आपण नंबर ऑफ पॉइंट्स मार्क करणार आहे आणि त्याला नाव देणार आहे. मग हे जी नावं आहेत ही लेटर मध्ये देऊ शकताय किंवा नंबर मध्ये, म्हणजे ABCD याप्रमाणे देऊ शकताय किंवा 1 2 3 4 देऊ शकताय. द पॉइंट्स विच आर ऑन स्टँडर्ड जनरेटर्स ऑर एज ऑफ स्टँडिंग सॉलिड इन साइड व्ह्यू, म्हणजे साइड व्ह्यू मध्ये जो व्हर्टिकल सॉलिड आहे त्याच्या जनरेटर किंवा एजवर जे पॉइंट असणार आहेत कॅन बी मार्क ऑन रिस्पेक्टिव्ह जनरेटर ऑन फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू. म्हणजे साइड व्ह्यू मध्ये जो व्हर्टिकल सॉलिड आहे त्याच्यावरचे जे काय पॉइंट असतील, जनरेटर किंवा सिलेंडर असेल तर जनरेटर असणार आणि प्रिझम असेल तर एज असणार, त्याच्यावर जे पॉइंट आहेत ते रिस्पेक्टिव्ह पॉइंट फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचं प्रोजेक्शन घ्यायचं त्या प्रत्येक पॉइंट मधून. अँड अदर पॉइंट्स फ्रॉम साइड व्ह्यू शुड बी ब्रॉट टू द टॉप व्ह्यू फर्स्ट अँड देन प्रोजेक्टिंग अपवर्ड टू द फ्रंट व्ह्यू. आणि ज्यावेळी हे पॉइंट आपण घेणार आहे त्यावेळी टॉप व्ह्यू मधून पॉइंट सुद्धा आपल्याला फ्रंट व्ह्यू मध्ये घ्यायला लागणार आहेत. लक्षात आलं. इंटरसेक्शन कर्व ड्रॉ करण्यासाठी किंवा लाईन ड्रॉ करण्यासाठी. डार्क द डॉटेड लाईन्स डिसिजन शुड बी टेकन बाय ऑब्झर्विंग साइड व्ह्यू फ्रॉम इट्स राईट साइड. म्हणजे ज्यावेळी आपण
इंटरसेक्शन कर्व किंवा इंटरसेक्शन लाईन ड्रॉ करणार आहे त्यावेळी साईड व्ह्यूला साईडनं ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी तुम्ही साईड व्ह्यूला साईडनं ऑब्झर्व करताय त्यावेळी तुम्हाला फ्रंट व्ह्यू दिसत असते आणि टॉप व्ह्यूला जर खालून ऑब्झर्व केला तर तुम्हाला फ्रंट व्ह्यू दिसत असते. बरोबर. अकॉर्डिंगली दोज शुड बी जॉईंड बाय कर्वेचर और स्ट्रेट लाईन. आणि हे जे इंटरसेक्शन पॉईंट तुम्हाला मिळणार आहेत फ्रंट व्ह्यू मध्ये हे आपण कर्व किंवा स्ट्रेट लाईननं जॉईन करणार आहे. अशी ही मेथड आहे इंटरसेक्शन ऑफ सॉलिडच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची. हा प्रॉब्लेम कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचा आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. खूप चांगल्या पद्धतीनं बघणार आहे. ॲनिमेटेड व्हिडिओज असणार आहेत त्याच्यामधून आपण हे शिकणार आहे. ओके फ्रेंड्स, थँक्यू.